नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। महत्त्वाची बातमी, मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण आणि या प्रकरणी दिग्विजय पाटील यांची चौकशी होणार आहे। पुणे पोलीस चौकशी करणार आहेत। चौकशीनंतर दिग्विजय पाटीलला पुणे पोलीस अटक करणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आज 10 डिसेंबर आणि 10 तारखेला दिग्विजय पाटीलची चौकशी केली जाणार आहे। खरं तर आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी देखील म्हटलेलं होतं 1 डिसेंबरला देखील दिग्विजय पाटीलची चौकशी झालेली होती, पण ती चौकशी गुपचूप करण्यात आलेली होती। त्यामुळे आजच्या चौकशीतून नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, खरं तर 1 डिसेंबरला सुद्धा चौकशी झालेली होती दिग्विजय पाटीलची, जसं तुम्ही माहिती दिलीत, पण ती अतिशय उशिरा झालेली होती आणि त्या चौकशी संदर्भात प्रचंड गुप्तता पाळण्यात आलेली होती, सिक्रेसी पाळलेली होती। ती का पाळलेली होती हा एक संशोधनाचा विषय म्हणा, पण आज दिग्विजय पाटीलची पुन्हा चौकशी होणार असल्याचं आता कळतंय। काय नेमकं चौकशीतून समोर येऊ शकतं आणि किती जण चौकशीला असतील, चौकशीनंतर काय घडू शकतं, काय अपडेट आहे? लागवी अगदी बरोबर बोललात आपण, कारण आता या मुंढव्या जमीन घोटाळा प्रकरणात महत्त्वाच्या अपडेट आणि महत्त्वाच्या घडामोडी आता समोर येत आहेत। आज जे आहे ते दिग्विजय पाटील यांची पुणे पोलीस चौकशी करणार आहेत। या संदर्भातील नोटीस जी आहे ती पुणे पोलिसांनी 3 दिवसापूर्वी दिग्विजय पाटील याला दिली होती आणि या चौकशीनंतर दिग्विजय पाटील याला पुणे पोलीस अटक करणार का हे महत्त्वाचं आहे पाहणं। आणि याच प्रकरणामधील जी शीतल तेजवानी जी पुणे पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहे, त्या दोघांची समोरासमोर पुणे पोलीस जे आहेत चौकशी करणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। ज्या पद्धतीनं शीतल तेजवानी हिनं सरकारी जमीन जी आहे ती महारवतनाची जमीन आहे असं खोटे दस्तावेज करून जी आहे ती दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार यांना विकली होती। या सगळ्यामध्ये आता आज दिग्विजय पाटील याची चौकशी होणार आणि या चौकशीमध्ये शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांची समोरासमोर पोलीस चौकशी जी आहे ती करणार का हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे बाब आहे ती आजच्या दिवशी जी आहे ती पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये होणार। आणि याच सगळ्या गुन्ह्यामध्ये जो तिसरा आरोपी आहे, जो तहसीलदार सूर्यकांत येवले, हा जो आहे तो सध्या कोर्टामध्ये आहे। तो या सगळ्या प्रकरणामध्ये मला अटकपूर्व जामीन द्या ही मागणी घेऊन तो कोर्टामध्ये एकंदरीत 3-4 महत्त्वाच्या आणि मोठ्या घडामोडी या सगळ्या प्रकरणामध्ये आता समोर आलेल्या आहेत। आपण पाहिलं की पार्थ पवार याचा लहान जो भाऊ आहे त्याचं लग्न होतं विदेशामध्ये आणि या लग्नासाठी दिग्विजय पाटील हा गेला होता आणि या सगळ्या लग्न समारंभानंतर आता पुणे पोलीस ऍक्टिव्ह झाले का असं म्हणावं लागेल। कारण एकीकडे शीतल तेजवानीची अटक करता, कारण तिनं खोटे दस्तावेज केले, चुकीची माहिती, शासनाची फसवणूक केली, अशा पद्धतीचं पोलीस जे आहे ते प्रश्न ठेवून तिच्यावरती कारवाई करतात। परंतु दिग्विजय पाटलाला का अटक होत नाही? कारण हा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार याचा भाचा आहे, याचा जवळचा स्नेह नातेवाईक आहे, यामुळे त्याची अटकेची कारवाई होत नाही असं नागरिकांचा संताप आहे। एकंदरीत या प्रकरणामध्ये आज दिग्विजय पाटील याच्यावरती अटकेची कारवाई व्हावी ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे। एकीकडे सूर्यकांत येवले जो आहे तो शासकीय जमीन वन विभागाच्या ताब्यात आहे, ती जमीन तात्काळ खाली करा अशा स्वरूपाचं थेट पत्र देतो। ही जमीन ताबा घेण्याचा सुद्धा प्रयत्न झाला। या जमिनीवरती जी झाडं आहेत, जी वन औषधीचे झाड आहेत, त्याच्यावरती नंबर टाकण्यात आले होते, ही झाडी तोडण्यात येणार होती, परंतु लोकशाही इतर माध्यमांनी हा सगळा विषय सुरुवातीपासून लावून धरलेला आहे आणि दिग्विजय पाटील जो आहे त्याची आज अटकेची कारवाई होणं अपेक्षित आहे। कारण चंद्रशेखर, मुद्दा लक्षात येतोय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।